ज्ञानेश्वर माऊली सद्गुरू काकाजी माऊली. नमस्कार. आज आपण बघणार आहोत योगी मनोहरांनी गोवर्धन कथेचा उलगडलेला व्यास आशय. त्याआधी आपण गोवर्धन काय, याची कथा काय ती बघू. गोकुळवासी दरवर्षी इंद्राची पूजा करायची. जसं आपण कुलदेवतेची पूजा करतो तसं गोकुळवासी इंद्राची पूजा करायची. पण कृष्ण जेव्हा थोडे मोठे झाले तेव्हा त्यांनी सांगितलं की इंद्राची पूजा कशाला करायची बा, आपलं रक्षण तर गोवर्धन पर्वत करतो, त्याच्या पायथ्याशी रानात आपले गायी चरतात, पाऊस चांगला पडतो गोवर्धन पर्वतात, अनेक फायदे गोवर्धन पर्वताचे कृष्णाने गोकुळवासियांना सांगितले. त्यांना ते पटलं. ठीक आहे म्हणे, आपण गोवर्धन पर्वताची पूजा करू. तर गोकुळवासियांनी गोवर्धन पर्वताची पूजा केली. आता ही बातमी इंद्राला कळली नारदाद्वारे. इंद्राला राग आला. त्यांनी वरुणाला आज्ञा केली की गोकुळावर घनघोर पाऊस वर्षाव करा. इतका पाऊस पडायला लागला की गोकुळ वाहते की काय असं वाटायला लागलं. त्यावेळेस कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करांगडीवर उचलला आणि त्याखाली सर्व गोपाळांना सुरक्षित, गोकुळवासियांना सुरक्षित केलं. खूप पाऊस पडूनही काहीच झालं नाही. शेवटी इंद्र शरण आला, नमला. अशी ही कथा आहे. यातील व्यास आशय काय, यातनं काय बोध आपल्याला मिळतो ते आपण आता बघू. सर्वात आधी गोकुल. गो म्हणजे इंद्रिय, आणि आपल्या पिंडातच गोकुळ आहे. आणि गोप गोपी म्हणजे इंद्रियातील सुप्त शक्ती. गोपनीय शब्द जसा आहे ना तसं ते गोप गोपी ह्या इंद्रियातील सुप्त शक्ती आहे. आणि या शक्ती गोप गोपी गोकुळवासी काय करायचे, इंद्राची पूजा करायची. इंद्र म्हणजे कोण, मनाचं प्रतिनिधित्व करतो. जसं मनात आलं आपण तसं वागतो. तर याला इंद्राची पूजा करणं म्हणतात. बरं, गोवर्धन. काकाजींनी गोवर्धन पर्वताचा व्यास असे सांगितलं आहे. काही संप्रदायात काही लोक नुसतं लालन करतात इंद्रियांचं. जे मनात आलं ते खाणं पिणं, जसं मनात आलं तसं वागणं. त्याचा शरीरावर मनावर काय परिणाम होईल, बरा वाईट, याचं काही विचार न करता नुसतं लालन करतात. आणि काही संप्रदायामध्ये ताडण होते. म्हणजे कसं, दिवसेंदिवस उपवास करणे, एक हात वर करून राहणं, म्हणून गिनती, केस लुंचन, हे गोत ताडण आहे. याच्यामुळे हृदयस्थ परमात्माला त्रास होतो. म्हणून हेही करू नये. तर काय करायचं, संयमित राहून गो पालन, गोचं वर्धन कोण करतो, जो गोचं पालन, गोपाल कृष्ण. गो म्हणजे इंद्रियांचं वर्धन करणं. संयमित राहून इंद्रियांचं वर्धन करणं याला म्हणतात गोवर्धन. आता एक व्यावहारिक आशय बघू या कथेचा. व्यावहारिक, जसा एखाद्याला चहाची खूप सवय असते, चहाटळ असतो तो, चहाशिवाय त्याचं काही होतच नाही. पण त्याने आता संयमित राहून म्हटलं की नाही, मला चहा सोडायचा आहे. आणि त्यांनी चहा सोडला, एक दिवस चहा नाही पिला, तर त्याचं डोकं खूप भारी भारी होतं, त्याला काही सुचत नाही. काही तुम्हालाही अनुभव असेल. तर आपण ज्या सवयीच्या आहारी जातो ती जर आपण नाही करायचे म्हटलं तर ती अजून जास्त त्रास देते. तर हेच इंद्राचं वर्षाव करणं आहे. पाण्याचं वर्षाव करणं जे आहे ते याचंच गमक आहे. एखादा दारुड्या असतो, त्याने दारू नाही पिले तर त्याचे हातपाय थरथर थरथर कापतात. तर इंद्राचा वर्षाव करणं म्हणजे हा असा आहे. म्हणून आपण इंद्रियांना संयमित कोण ठेवू शकतो, गोपाल कृष्ण. जो ध्यानाद्वारे विश्वातील अनंत शक्तींना स्वतः आकर्षण करतो, तोच गोवर्धन पर्वत उचलू शकतो. हा त्याचा व्यास आहे. जय श्रीकृष्ण.